काय म्हणालात? हे तुमची जागा घेईल? हा प्रश्न प्रत्येक त्या डिझाईन इंजिनियर्सला भेडसावतो. मेकॅनिकल प्रॉडक्ट डिझाईनसाठी अजूनही क्रिएटिव्हिटी आणि इंजिनिअरिंग जजमेंटची गरज आहे. या हे रिपिटेटिव्ह टास्क आणि जॉमेट्री ऑप्टिमाइजसाठी वापरले जाऊ शकते. कोर चॅलेंज हे फक्त 3D मॉडेल करणे नव्हे, तर कंपोनेंट कॉम्प्लेक्स कन्स्ट्रेंटमध्ये ते बाउंड्री कंडिशन्स मोठ्या सिस्टीमसाठी डिझाईन करणे हे आहे. जसं की इंजिनमधील एखाद्या पार्टला डिझाईन करण्यासाठी एआयचा वापर करायचा आहे. अँड फॉर दॅट इट नीड्स कॉम्प्रिहेन्सिव्ह डेफिनेशन ऑफ कन्स्ट्रेंट्स आणि ते अचूकपणे प्रोव्हाइड करणे फार अवघड आहे. या हे कॅड वर्कफ्लोमध्ये एका लेवलपर्यंत इंटिग्रेट केले आहे आणि म्हणून ते पूर्णपणे ह्युमन डिझायनर्सची जागा नाही घेऊ शकत. पण या हे डिझाईन इंजिनियर्सला जास्त प्रोडक्टिव्ह करतील, त्यांची जागा घेणार नाही. भविष्यातील इंजिनियर हा हायब्रिड असेल, जो डिझाईन फंडामेंटल्समध्ये आणि 3D सॉफ्टवेअर स्किल्समध्ये एक्सपर्ट असेल. आजच्या काळात टेक्नॉलॉजी झपाट्याने बदलते. त्याला घाबरून जाण्यापेक्षा त्याला अडॅप्ट करणं, सतत नवीन गोष्टी शिकणे आणि स्वतःला इव्हॉल्व्ह करणं हाच यशाचा खरा मूलमंत्र आहे. या विषयावर लवकरच डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.